द्या चौरेंचं द्या. आता हे लक्ष्मण मानेंचं झालं. 10 गुंठ्यामध्ये एवढे पैसे काढलेत, हे फार विशेष आहे. 10 गुंठ्यामध्ये एखादा व्यक्ती किती वेळा पैसे उचलू शकतो आणि त्याला किती वेळा प्रांत पैसे देतात. प्रांत इतके ढो असू शकतात का? प्रांताला कळत नाहीये का की आपण एकाच व्यक्तीला किती वेळा आणि एकाच गट नंबर आणि एकाच सर्वेवर इतके पैसे देतोय? याचा अर्थ प्रांताला काही लाभांश जात होता का? म्हणजे प्रांत अधिकारी आणि एकूण सगळी जी अधिकारी आहेत या सगळ्यांची साठगाठ आहे का? सरकारला असं म्हणायचं आहे का की नाही, आमचा याच्याशी काही संबंध नाही? महसूल खात्याच्या बावनकुळे साहेब किंवा प्राधिकरणशी संबंध असणारे लोक या सगळ्यांना जर असं म्हणायचं असेल की नाही, आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, तर या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी लागणार आहे? या सगळ्या अधिकाऱ्यांना कोण बोलणार आहे? विशेष असे अधिकारी इतक्या काळानंतर ज्यांनी करोडोची माया जमा केली, असे करोडोची माया जमा करणारे हे चरण हनुमंत चौरेचं रेकॉर्ड आहे. हा चरण हनुमंत चौरे ज्याची जागा किती आहे तर 300 चौरस मीटर, म्हणजे 3 गुंठे. 3 गुंठे जागा आहे साहेब. 3 गुंठ्यावर यांनी उचलले किती तर 15,80,598 रुपये एकदा उचलले. त्याच्या खालोखाल एक दुसरा माणूस आहे ज्याला साधारणतः 1,22,76,600 रुपये मिळालेले आहेत. आता याच 3 गुंठे जागेमध्ये चरण चौरेंनी झाडे किती लावली? 3 गुंठे. 3 गुंठे जागेमध्ये झाडं किती लागली बघा, 81. आंब्याची रोपं लागली 307. 3 गुंठ्यामध्ये आंब्याची रोपं 307 लागली. आंब्याची झाडं, इथं संख्या आहे झाडांची. अहो हेच घेते मी साहेब, तुम्हीच लिहिले 165. त्यानंतर कविता चरणराज चौरे, पुन्हा फोड केली त्याची. फोड करून पुन्हा पत्नीचं नाव घेतलं, मग पत्नीच्या नावावर काही झाडं दाखवली. मग आंब्याची झाडं किती त्याच्यामध्ये तर आंब्याची झाडं 42, आंब्याची रोपं 15, एकूण झाली 57. पैसे किती दिले तर पैसे दिले 20,68,441. पुन्हा आंब्याची झाडं 13, पुन्हा आंब्याची झाडं 2, एकूण 15. पैसे दिले 4,71,604. एकूण पैसे किती दिलेत? 3 गुंठ्यामध्ये एकूण झाडांची संख्या किती झाली तर 3 गुंठ्यामध्ये एकूण झाडांची संख्या 487 झाडं लावली. म्हणजे हे तर आमच्या सुधीर मुनगंटीवार साहेबांपेक्षा सुद्धा भारी कार्यक्रम आहे. म्हणजे सुधीर भाऊंनी 33 कोटी झाडं लावली होती. एक वेळ ती तरी पटतात, पण ही पटतच नाहीयेत. पण सुधीर भाऊंचीच कार्यकर्ते म्हणजे एकूण भाजपाचे कार्यकर्ते म्हटल्यावर काय पद्धतीनं लोक काम करतात की एकूण 487 झाडं ज्याचे 8,09,89,858 रुपये 3 गुंठ्यावर एवढे पैसे. मूल्यांकन आहे. परत पत्नीच्या नावावरची ही नुकसान भरपाई त्याच केसमधली 51,66,810. आकडे नुसते बघत जायचे आपण. 2.5 किलोमीटरचे. मी 2.5 किलोमीटरचं सॅम्पल ठेवलंय आपल्या समोर. मी 2.5 किलोमीटरचं सॅम्पल यासाठी ठेवलंय की ज्या सरकारला स्वतःच्या पारदर्शकतेचे फार असे ढोल वाजवावेसे वाटतात त्या सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला बसू देत नाही. तुम्ही जाणीवपूर्वक विरोधी पक्ष नेता नसावा आणि तुमचे घोडे तुम्ही मोकाट दामटावे या पद्धतीने तुमचा मोकाट अनियंत्रित कारभार तुम्ही चालू ठेवता. जर तुमच्यामध्ये खरंच चाड असेल, जर तुम्हाला खरंच लोकप्रतिनिधी म्हणून पारदर्शक कारभार तुम्हाला करायचा असेल तर या सगळ्या आकड्यांबद्दल सभागृहात देवेंद्रजींनी बोललं पाहिजे. या सगळ्या आकड्यांबद्दल भूसंपादन खाते आणि हा सगळा निधी जो केंद्रातून आलेला निधी जो इथल्या लोकांनी वितरित केला, तो निधी वितरित करताना संबंधित सगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी याच्यावर बोललं पाहिजे. आणि जर त्यांना बोलता येत नसेल तर त्यांनी त्यांचे राजीनामे तयार ठेवले पाहिजेत. त्यांना जर असं वाटत असेल की नाही एक पत्रकार परिषद घेतील सुषमा अंधारे आणि गप्प बसतील, तर असं नाही. जोपर्यंत हा प्रश्न धसास लागत नाही तोपर्यंत मी यावर बोलत राहील. आज आकडे इतके जास्त आहेत की माझाही सांगताना गोंधळ उडतोय आणि तुमचा ऐकताना गोंधळ उडतोय. कारण एकाच वेळेला इतके सगळे आकडे आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय.
याच्यामध्ये पुन्हा चरणराज चौरे, दुसऱ्या गटात अच्छा, 10 आता याच्यात परत 10 गुंठे, परत चरण चौरे, परत त्याची झाडे आणि परत त्याला नुकसान भरपाई 18,15,000. चरण चौरे कोण? तर चरण चौरे हा एकनाथ शिंदेचा जिल्हा प्रमुख. याच्यामध्ये पुन्हा ग्रामपंचायत बांधकाम पेन्नूर, पुन्हा बांधकाम दाखवलं, आता झाडं तोडली, आता 6च महिन्यात बांधकाम आलं, आता बांधकामाचे पैसे आले 28,32,424 रुपये. हे सगळं ज्या पद्धतीनं केलं गेलंय, या सगळ्या आकडेवारी जर एकूण बघितल्या, विशेष पैसे दिल्याचे पत्र आणि ठराव निघाल्याचं पत्र, नोटिफिकेशन निघाल्याचं पत्र, 2 पत्रातला फरक एकदा दाखवू देत मला. हे काय आहे? हा. याच्यामध्ये इतके शेतकरी आहेत. दादा तुम्ही कागद काढा, आता तुम्ही सगळी कागद काढा, फटाफट फटाफट कागद काढा तुम्ही. ही सगळी कागद कदाचित चक्रावून टाकणारी आहेत. मला कल्पना आहे की एका बातमीमध्ये हे सगळे आकडे आणि ही सगळी कागद कव्हर होणारी नाही. मला याची कल्पना आहे. दादा मी सांगते तेवढं तुम्ही द्या ना फक्त. पलीकडे टाकली, आता सगळे चरणचे पेपर आहेत 3 वर्ष 4 त्यातले काढून घेतो. हा. या सगळ्या कागदपत्रांमध्ये एक कागद तर एवढा विशेष की एकीकडे सरकारच सांगतं की त्या भागात पाईपलाईन नाही, दुसरीकडे सरकारच तब्बल 9,38,00,000चं त्याचा नुकसान भरपाई दिली याचं पत्र काढतं. एकाच वेळेला सरकारच सांगतं एका ठिकाणी की नाही, या सगळ्यांमध्ये आम्ही आता नुकसान भरपाई दिलेली आहे. अहो दादा ऐका ना, कमी बोला आणि कागद दाखवा. यामध्ये सरकार एके ठिकाणी सांगतं की नाही आम्ही पैसे एवढे दिलेले नाहीत, आणि दुसरीकडे सरकार सांगतं की या कागदानुसार आम्ही इतके पैसे दिलेले आहेत. 22ला पैसे देतं सरकार आणि त्याचं नोटिफिकेशन 23ला काढतं. पैसे आधी दिले जातात, नोटिफिकेशन नंतर निघतं. एवढं गतिमान सरकार जर शेतकऱ्यांच्या बद्दल वागलं तर कदाचित अजून चांगला फरक पडेल. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गतिमान नसतं. हे सरकार गतिमान असतं शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वतः पोचलेल्या गावगुंडांच्या बाबत. ज्या गावगुंडांना इतकी ताकद मिळते की ते गावगुंड त्या गावात दहशत निर्माण करतात. मग ते बूथ कॅप्चरिंग पासून तर अख्खं इलेक्शन हायजॅक करण्यापर्यंतची अख्खी प्रोसेस तयार करतात. या प्रोसेसमध्ये जर आम्ही आपल्याला साधारण जर एकूण ती आकडेवारी जर बघितली, त्या संपूर्ण आकडेवारीमध्ये 2.5 किलोमीटरमध्ये एकत्रितपणे जे काही आम्ही नुकसान भरपाईचा तुम्हाला आकडा दाखवला, तो एका ठिकाणचा तब्बल 100 कोटीपर्यंतचे आकडे आम्ही आपल्याला सांगितले. 2.5 एकरमध्ये 100 कोटी, तर 2.5 किलोमीटरमध्ये 100 कोटी, तर साधारणतः 59 किलोमीटरमध्ये किती? या 59 किलोमीटरमधले सगळे शेतकरी, त्या सगळ्यांची नावं, त्यांना दिलेले 2दा 3दा 4दा 5दा दिलेले पैसे, एका माणसाला किती वेळा पैसे मिळाले, या प्रत्येकाची आकडेवारी आमच्याकडे आहे. आम्हाला इथे येऊन का बोलावं लागतंय? आम्हाला इथे येऊन आपल्याला बोलावं लागतं. त्याचं कारण याचे एकूण होतंय का? टोटल मारले नाही त्याचे? नाही मारले नाही. बरं, टोटल पाक ही 1.25 कोटी पुढे जाते. हे आकडे इतके चक्रावून टाकणारे आहेत की याची टोटल इथं अक्षरशः मारणं शक्य झालं नाही, कारण एवढ्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून. पण आता आमचं अपील आहे, निवेदन आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, आजच्या कामकाजात गुडी बोलणं त्यांनी बंद करावं. सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लुटूपुटूचा खेळ बंद करावा. लुटूपुटूची लक्षवेधी, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, आयत्या वेळचे विषय, हे सगळे विषय जरा बाजूला ठेवावेत. आणि महत्वाचा विषय की पालखी महामार्गामध्ये जो घोळ घालून ठेवलेला आहे आणि भूसंपादन, एकाच जागेचं भूसंपादन जे तुम्ही 10 12 वेळा करून त्याचे पैसे तुम्ही कमावलेले आहेत, हे पैसे कुठे आहेत? हे पैसे जर थेट शेतकऱ्यांना गेले तर अधिकाऱ्यांनी अत्यंत चूक केलेली आहे. मग अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी लागेल. अधिकारी जर म्हणत असतील की नाही आमची चूक झाली नाही, तर अधिकाऱ्यांनी सांगावं की हे पैसे कुणाच्या दबावापोटी गेलेले आहेत. जर अधिकाऱ्यांना अभय दिलेलं नसेल
तर सरकारने तातडीने याच्यावर पावलं उचलली पाहिजेत. कारण प्रत्येक माणसाने प्रत्येक वेळा हा जो कागद दिसतो आणि फोटो दिसतो या प्रत्येकामध्ये त्याने स्वतः एक जाहीर केलेलं असतं. हे जाहीर प्रकटन असतं की मी सांगितलेली माहिती खरी आहे, ही माहिती खोटी निघाल्यास ही संपूर्ण रक्कम व्याजासकट मी सरकारला जमा करायला तयार असेल. ही सगळी रक्कम सरकार वसूल करू शकतं, कारण ही सगळी रक्कम राजकीय कार्यकर्त्यांच्या खिशात गेलेली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खिशात गेलेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही, कारण ज्या मारुती सुखदेव माने जे माझ्या बाजूला बसलेले आहेत, ज्यांचं 2 ते 2.5 एकरचं क्षेत्र आहे, त्यांना त्यात नुकसान भरपाई मिळाली नाही. ज्याचं क्षेत्र आहे त्याला नुकसान भरपाई मिळत नाही, ज्याचं क्षेत्र नाही त्याला नुकसान भरपाई मिळते. आणि अशा नुकसान भरपाईच्या आकड्यांचा खेळ हा करोडोच्या घरात जातो, ज्यामध्ये पाईपलाईन सन 2016 ते 22 पर्यंत पाईपलाईन, विहीर आणि बोअरवेलची नुकसान भरपाई, 2023 ते 25 मध्ये अचानक या संदर्भातले अर्ज येतात. परंतु काय प्रांतला माहित नाही की पाईपलाईन तिकडे नव्हतीच, कारण प्रांतनेच माहिती अधिकारामध्ये पत्र दिले की त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची पाईपलाईन नव्हती. मग तरीही 10 कोटी रुपये प्रांत कसे घेतात? प्रांतला इतकं सहज डोळ्यात धुळफेक करणं शक्य आहे का? संबंधित खात्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांचा, सचिवालयाचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, IAS ऑफिसर्सचा याच्यामध्ये हातखंडा नसेल कशावरून? आणि जर नसेल तर तसं सभागृहामध्ये या संबंधाने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता उत्तरं दिली पाहिजेत. कारण हे माहिती अधिकारमध्ये स्वतः कार्यालयाने दिलेलं पत्र आहे, ज्या पत्रामध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 सोलापूर वरील विषयी आपले दिनांक 11 जानेवारी 2023 चा अर्ज कार्यालय नोंदणी क्रमांक 3/23 रोजीचा अर्ज या कार्यालयास टपालाद्वारे 11 जानेवारी 2023 रोजी प्राप्त झाला. या अर्जात आपण माडा मोहोळ पंढरपूर राज्य महामार्ग क्रमांक 141 खालून गेलेल्या पाईपलाईन परवानगीविषयी माहिती मागितली आहे. त्यानुसार कार्यालयाकडून उपलब्ध कागदपत्रांची व दस्तावेजांची तपासणी केली असता मोहोळ पंढरपूर राज्यमार्ग क्रमांक 141 खालून गेलेल्या पाईपलाईन परवानगी दिसून येत नाही. सबब सदर माहिती निरंक आहे. वरील कळविण्यात आलेली माहिती आपणास अमान्य असल्यास व आपणास अपील करावयाचे असल्यास ते अपीलीय अधिकारी आपण अपील करू शकता असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्याकडे अशी कुठलीही पाईपलाईन मुळात केलेलीच नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग सांगते हे आकडे लाभार्थी घेतलेल्या, लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे आकडे आहेत. हे शेतकरी नाहीयेत, हे फडणवीस शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहेत. याच्या जर मी याद्या वाचायच्या ठरवल्या की प्रत्येकाला किती किती पैसे गेले तर याचे एक मोठी आहेराच्या यादीपेक्षा मोठी यादी होईल. ह्या सगळ्या शेतकऱ्यांची यादी आहे. आणि हे सगळे आता मला शंका आहे की हे शेतकरी तरी खरे आहेत का, की यांच्या नावचे पैसे असेच काढलेले आहेत? याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे. या सगळ्यांच्या संबंधाने सरकारकडून एक एन्क्वायरी कमिशन झालं पाहिजे. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. नसेल तर हे कोण आहेत? नेताजी तानाजी शिंदे, ह्याच्या महसूल दप्तरी नोंदच नाही. हे अजून एक प्रकरण वेगळं. नेताजी तानाजी शिंदे नावाचा माणूस, ज्याला साधारणतः 6,68,804 रुपये मिळालेत, याला नुकसान भरपाई म्हणून पैसे मिळालेत, पण याची सातबाऱ्याला कुठे नोंदच नाही. असे नोंद नसलेलेही अनेक नग आहेत की ज्यांची नोंदच नाहीये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत. आणि त्या सगळ्यांच्या ट्रू कॉपी या सरकारी दप्तरालयातून माननीय सक्षम प्राधिकरण भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडून आलेली कागद आहेत. म्हणजे याच्यात चूक असण्याचं काहीच कारण नाही. नंतर वाढवली गेली. विशेष एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा अजून पैसे दिले गेले. एकाच व्यक्तीला किती वेळा पैसे देतील? तर हे 2025 पर्यंत. या पद्धतीने मला याची कल्पना आहे की माझा इतका गोंधळ उडाला ही सगळी कागद बघताना, तर तुमचा गोंधळ किती उडाला असेल. मला याची कल्पना आहे की या सगळ्यांमध्ये मी जे म्हटलं की असं काहीच नाही की याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही.
मुख्यमंत्र्यांनी सदरील प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या मारुती सुखदेव माने या व्यक्तीला 2 ते 3 वेळा दालनात बोलावले सुद्धा. त्याची लेखी नोंद आहे की त्यांना बोलावलं गेलं. मारुती सुखदेव माने याने जे सदोष अधिकारी आहेत त्यांची यादी दिली. या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून काहीही कारवाई झाली नाही. त्यानंतर या यादीवर त्यांनी त्यांचा खाजगी वकील लावून या संबंधाने कोर्टात अपील करायचं ठरवलं. त्या अपिलाचाही कागद इथे आहे. अधिकारी कोण कोण आहेत याच्यामध्ये, आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर सभागृहातही चर्चा झाली पाहिजे. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणारी चौकशी समिती राज्य सरकारकडून नेमली गेली पाहिजे. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलं पाहिजे की हे यांच्याकडून कशा पद्धतीने झालं, याच्यात कोण कोण वरिष्ठ होते, कुठल्या मंत्र्यांचे हात होते. कारण जेवढे म्हणून लोक आहेत लाभार्थी ते सगळेच्या सगळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जयकुमार गोरे, राजन पाटील या लोकांचे कार्यकर्ते आहेत. हे सगळेच्या सगळे सत्ताधारी लोक आहेत. या सगळ्या सत्ताधारी लोकांकडून ज्याच्यामध्ये अधिकारी असणारे के.व्ही. गोडके, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूर, एस.व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, नदाफ के.एन., उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक 1 सोलापूर, पथक प्रमुख, डी.यू. नगरकर, उपविभागीय अधिकारी प्रभारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, आर.डी. माने, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, आसिफ शेख, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, एस.पी. कोळी, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, सी.एच. कोळी, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला उपविभाग, पी.एस. हरिसंगम, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, व्ही.व्ही. गायधनकर, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, वाय चौधरी, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, एम.एस. हरीश, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, गगन गिरी गोसावी, प्रतिनिधी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूर, ए.के. पांडे, टीम लीडर, लॉयन इंजिनिअरिंग, विनोद कावलकर, अभियंता, लॉयन इंजिनिअरिंग, एस.एस. जाधव, मंडल अधिकारी पेन्नूर, आर्यन पांढरे, ग्राम महसूल अधिकारी पोखरापूर, आर.एस. पाटील, ग्राम महसूल अधिकारी पेन्नूर, आणि घाडगे, ग्राम महसूल अधिकारी सारोळे. हे सगळेच्या सगळे अधिकारी, या अधिकाऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी माहिती किमान 4 वेळा आतापर्यंत गेली. 4 वेळा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा एका सामान्य शेतकऱ्याने प्रयत्न केला, पण एका सामान्य शेतकऱ्याचा आवाज मुख्यमंत्र्यांनी अजिबात ऐकला नाही. उलट वेगवेगळी माणसं या माणसाचा आवाज कसा बंद करता येईल आणि याला कसा संपवता येईल यासाठी प्रयत्न करत राहिली. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी लागली नाही. ज्या अर्थी या अधिकाऱ्यांची चौकशी लागली नाही, आमचा स्पष्ट आरोप आहे की एवढे सगळे टॉप टू बॉटम अधिकारी संघटित गुन्हेगारी करतात. ही संघटित गुन्हेगारी आहे आणि या संघटित गुन्हेगारीमध्ये एवढे सगळे पुरावे देऊन, हे सगळी कागदपत्र दाखवून जवळपास 7 ते 8 किलो अक्षरशः रद्दी होईल इतकी कागदपत्र माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना दाखवूनही ज्या अर्थी या लोकांवर काहीही कॉग्निझन्स घेतला नाही, त्या अर्थी याच्यात महसूल मंत्र्यांचा हात आहे का? महसूल मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं लागेल. भूसंपादन विभाग असणाऱ्या खात्याने याचं उत्तर द्यावं लागेल. चालू पेंडिंग मध्ये. हा, आता हे एवढं कमी की काय म्हणून अजून एक नवीन नोटिफिकेशन याच्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे हे पैसे थांबलेत. आचारसंहिता संपल्यानंतर अजून एकदा याचे पैसे यायचे, त्याचं हे पत्र आहे. 8.5 कोटी. आता पुन्हा अजून 8.5 कोटी रुपये येतील आणि चरण चौरे आणि माने यांना पुन्हा पैसे मिळतील. 2 माणसं पुन्हा पुन्हा सरकारला लुटतात. 2 माणसं पुन्हा पुन्हा. सन 2018 ते ऐका, थांबा दादा, आता तुम्ही काहीच बोलू नका या सगळ्यांमध्ये, कारण या सगळ्यांच्या मध्ये आमचं सरळ साधं निवेदन आहे की माननीय